नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आजची सकाळ स्वामींच्या सेवेने झाली. कधीकधी एखादी सेवा आपण आधीच ठरवून करतो, जेव्हा आपल्याला माहिती असतं की आज हे काम करायचं आहे. पण काही वेळा असं होतं की आपण ठरवून काही काम करत नाही. मनात विचार येत राहतात. पारायण करावं का नको करावं, जमेल की नाही, काही अडचणी येतील का. पण जेव्हा मनापासून स्वामींचं नाव घेतो आणि सेवा सुरू करतो, तेव्हा स्वामी स्वतःच सर्व काही करून घेतात असं वाटतं. आज माझी सकाळही अशीच झाली. मनात विचार होता की 7 दिवसाचं स्वामी समर्थ पारायण सुरू करावं आणि आज सकाळपासून त्या पारायणाची सुरुवात केली. नेहमी मी स्वामींचं पारायण करताना खूप तयारी करत असते. घरात जे साहित्य नसतं ते आणते. पूजा व्यवस्थित व्हावी म्हणून आधीच सर्व तयारी करते. पण आजचं पारायण थोडं वेगळं होतं. आज मी घरात असलेल्या साध्या साहित्यानेच पारायण सुरू केलं. सकाळी उठून आधी घरातलं आवरून घेतलं, कारण पूजा आणि पारायण करताना घर स्वच्छ आणि शांत असावं असं मला नेहमी वाटतं. सगळंच आवरल्यावर मी स्वामींची पूजा केली. त्यानंतर स्वामींना साधा असा अभिषेक केला. अभिषेक केल्यानंतर स्वामींची प्राणप्रतिष्ठा केली. पारायणाच्या पहिल्या दिवशी ही सगळी प्रक्रिया थोडी वेळ घेते, पण हे सगळं करताना मनाला खूप प्रसन्न वाटत होतं. त्यानंतर मी स्वामींसाठी नैवेद्य ठेवला, धूप दीप लावले आणि स्वामींसमोर एक छोटीशी रांगोळी काढली. रांगोळी काढल्यानंतर स्वामींचं वाचन सुरू केलं. शांतपणे बसून पारायण करताना मनाला खूप समाधान मिळत होतं. आज पारायणाचा पहिला दिवस पूर्ण झाला आणि खरंच आजचा संपूर्ण दिवस खूप प्रसन्न वाटत आहे. स्वामींचं दर्शन घेताना मला एकच प्रश्न आला, सेवा करून घेणारेही तुम्हीच आहात स्वामी, आणि त्या सेवेचं फळ देणारेही तुम्हीच आहात. माणसाच्या इच्छा आणि अपेक्षा कधीच संपत नाहीत. प्रत्येकाच्या मनात काही ना काही मागणं असतं, पण माझी स्वामींना एकच प्रार्थना आहे, या कलियुगात सर्वांना सुखी ठेवा. प्रत्येकाच्या प्रयत्नांना तुमची साथ द्या. ज्याच्या आयुष्यात अडचणी आहेत त्यांना मार्ग दाखवा. आतापर्यंत जसं तुम्ही आमच्यासोबत होता तसं पुढेही कायम आमच्यासोबत राहा. स्वामींबद्दल एक वाक्य नेहमी ऐकायला मिळतं, अशक्य ही शक्य करतील स्वामी. आणि खरंच ज्यांनी स्वामींवर विश्वास ठेवला आहे ना, त्यांना हे नक्कीच जाणवत असतं. जर तुम्ही अजून कधी स्वामी समर्थ महाराजांची कुठली सेवा केली नसेल, कधी पारायण केलं नसेल, तर एकदा नक्की करून बघा. त्यांचा अनुभव खूप वेगळा आणि मनाला समाधान देणारा असतो. जर तुम्हीही स्वामींचे भक्त असाल तर कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.